व्हिटॅमिन के असते तसे व्हिटॅमिन डी चांगल्या प्रकारे का ही इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची आहे. व्हिटॅमिन डी कॉड फिश ऑइल मध्ये असते आणि मेन गोष्ट पुन्हा सकाळची ऊन. बरोबर आहे. व्हिटॅमिन डी असेल तुमच्या शरीरामध्ये जे मी तुम्हाला सांगितलं ना कोवडी सूर्याची ऊन आणि काय कॉड फिश ऑइल राईट फिश मध्ये सुद्धा असते. तर चांगलं आहे सकाळी तुम्ही उठा केला बरोबर आहे तुम्हाला काय डी तर व्हिटॅमिन मिळेल. पण पुन्हा एक गोष्ट सांगतो जर डी व्हिटॅमिनची डेफिशियन्सी असेल म्हणजे कमतरता असेल तर तुम्हाला बरोबर झोप नाही लागणार कोणत्या कामात मन नाही लागणार बरोबर तुमचे केस सुद्धा गळणार. पुन्हा दुसरं आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिटॅमिन ई. तर व्हिटॅमिन ई ची कमतरता असेल तर जे आयडियल बनण्याचे म्हणजे इच्छा असेल त्यांना मुलं बाळ होत नाही. व्हिटॅमिन ए जर भरपूर तुमच्या शरीरात असेल जसं गव्हामध्ये असते बरोबर आहे तर ह्या गोष्टी माहित नसतील तर ते बिचारे वंचित राहतात. म्हणजे मुलगा होत नाही की मुलगी होत नाही बरोबर आहे. त्यानंतर आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं व्हिटॅमिन सी आहे. व्हिटॅमिन सी जे आंबट काही पदार्थ असतात जसे की तुम्हाला सांगतो फळं वगैरे संत्री आहे मोसंबी आहे लिंबू आहे. जर व्हिटॅमिन सी तुम्ही चांगल्या मात्रामध्ये शरीरामध्ये घेतले तर तुमची रोगप्रतिकार क्षमता जास्त राहणार. रोगप्रतिकार क्षमता तुम्ही बिमार नाही पडणार. जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतील शरीरामध्ये तुमचा अभ्यासात मन लागणार 100%. ह्या गोष्टी आपण सोडून देतो आणि मुला म्हणतो तू अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. आपण ह्या गोष्टी बघतच नाही. पण काही जेनेटिक प्रॉब्लेम सुद्धा असतात त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही बरोबर आहे. मला एका वडिलांचा फोन आला त्याने म्हटलं माझा मुलगा हुशार नाही. मी म्हटलं ठीक आहे याच्यावर आपल्याला उपाय करावे लागणार तुम्हाला वेळ द्यावा लागणार तुम्हाला काळजी घ्यावी लागणार. तुम्ही त्या वयात हुशारमध्ये कमी असा प्रश्न विचारला. त्यांनी म्हणाले नाही मी एवढा हुशार नव्हतो. मग जे तुमचे वडील तसे वागत होते का त्यांनी म्हटले हो माझे वडील पण तसेच वागत होते जसं मी माझ्या मुलासोबत वागत होतो. मग त्याच चालणार ना म्हटलं जसे तुमचे वडील वागत होते तसं तुम्ही नका वागू. आता कॉम्पिटिशन स्पर्धेचे युग आहे तर जे आवडते ते करू द्या जे आवडते ते करू द्या. त्याला त्याच्या तब्येतीत तुम्ही लक्ष द्या. तुम्ही जसं मी व्हिटॅमिन सांगितलं तसं तुम्ही काहीतरी करा तर 100% रिझल्ट मिळेल. तर हे प्रॅक्टिकल हे आम्ही करून बघितलं 100% मुलांमध्ये फरक आला चांगले मार्क घेतले. आता तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगतो. कोणी म्हणतात की मार्क म्हणजे कागदावर काय का कागद आपलं जीवन ठरवेल पण हे खोटं आहे. जर रिअल लाईफ मध्ये बघितलं आपल्या करेक्टर असता काही बी बनायचं असेल तर कागद तर बघतातच तुमचं पर्सेंटेज बघतातच आणि पुन्हा इंटरव्ह्यू घेतात तर तुम्हाला नॉलेज असणं आवश्यक आहे. तुम्हाला सांग खरी गोष्ट आहे का तुमच्या म्हणजे कागदावर लिहिलेले पर्सेंटेज असतात ना ते तुमचं आयुष्य ठरवू शकत नाही असं म्हणतात. पण खरं काय आहे तुमची पर्सेंटेजच तुमचं आयुष्य ठरवू शकते. हा एक गोष्ट आहे. जर तुमच्यामध्ये वेगळी कला असेल बिझनेसची तर तुम्ही करोडपती होऊ शकता. पण शिक्षण आजकाल आवश्यक आहे. आधी कसे सगळेजण काही बिझनेस छोटा मोठा करून करोडपती झालेले आहे आतापर्यंत 10-20 वर्षात आपण बघितलेलं आहे. पण एक गोष्ट महत्त्वाची असं आहे की शिक्षण खूप आवश्यक आहे. आणि स्पर्धेचे युग आहे. तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला दिमाग असणं आवश्यक आहे बरोबर आहे. त्याची ट्रिक्स आवश्यक आहे. एकदम शॉर्ट ट्रिक्स पुढे जाण्यासाठी तुम्हाला सगळी कलाकौशल्य आली पाहिजे. तर कसं आहे स्पर्धेचे युग आहे तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल ना बरोबर आहे. जेवढा मोठा तुमचा संघर्ष राहणार ना तेवढं मोठं तुमच्या काय सक्सेस राहणार. जेवढं मोठं तुम्ही संघर्ष करणार तेवढंच मोठं काय तुमचं सक्सेस राहणार म्हणजे तुम्ही यशस्वी होणार. संघर्ष करणं काहीच नसते. आपल्या आई वडिलांनी संघर्ष केला आपल्याला तेच करायचं आहे. पुन्हा एक सांगतो महत्त्वाची गोष्ट आपण नोकरीच्या मागे धावतो बरोबर आहे. मी पण नोकरी केलेली आहे. वाईट का म्हणू कोणी नोकरी एवढी चांगली नाही का आपण नोकरीच केली पाहिजे. मी नोकरी करतो मी कोणाकडे नोकरी होतो राईट. पण आज मी एवढा कलावंत बनलेला आहो की मी दुसऱ्याला नोकरी देतो. माझे 2 कोचिंग क्लास आहे 2 ब्रांच आहे वनिला आणि चिखलगावला. मुलांसाठी मी कार्य करतो आणि ज्या मुलांची परिस्थिती वाईट असेल म्हणजे फायनान्शियल कंडिशन डाऊन असेल पैसा नसेल त्यांची फीस माफ करतो. आणि आता मी इथं स्टुडंट उपस्थित आहे. जवळजवळ मी 40,000 माफ केले असे विद्यार्थ्यांचे. कोणी 40,000 नाही 200 रुपये 50 रुपये सोडत नाही. पण मी ह्या कार्यासाठी पुढे आलेला आहो. आज मी जर दुसऱ्या फील्ड मध्ये असतो ना करोडोपती कमवले असते. आज मला चांगला पेमेंट पडतो. पण गोष्ट कशी आहे मी आई वडिलांसोबत आहो मी गावात आहो मुलांसाठी मी काम करत आहो बरोबर आहे. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपल्याला कसं आहे समाजासाठी काहीतरी कार्य करायचं आहे. जसं आदरणीय बिरसा मुंडांनी जे अवघ्या 25 वर्षाची कारकिर्दी केली आहे ना आज त्यांना आपण देव मानतो. असं आपण त्यांनी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आज तर मी 32 वर्षाचा आहे पूर्ण 32 वर्ष झालेले आहे. तुम्ही त्यांच्या पुढे आहात कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी सुख सुविधा आहे. त्यांना होते का नाही. जंगल तोडी होत होती तेव्हा त्यांनी पुढाकार घेतला. कुठे एक व्यक्ती पुढाकार घेतला पाहिजे तेव्हाच आपलं गाव बदलेल ना. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर मी माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र जय भारत.